नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 6 चा अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, या पूर्वीच्या ज्या माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम मधील कलम 1 ते कलम 5 पर्यंत आपण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर हा अतिशय महत्त्वाचा कलम आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या एकाच कलमाविषयी आपण माहिती घेणार आहोत। तो म्हणजे काय, कलम 6 किंवा सेक्शन 6 आरटीआय राइट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 मधील हा जो सेक्शन 6 आहे याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार घेणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनमाहिती अधिकाऱ्याकडे जो माहिती अधिकार अर्ज करतो तो कलम 6 नुसार करतो आणि कलम 6 नुसार जो माहिती अधिकार अर्ज जनमाहिती अधिकाऱ्याकडे आलेला आहे त्याच्यावर त्यांनी कशा प्रकारची कार्यवाही करायची आहे याची सुद्धा तपशीलवार माहिती घेणार आहोत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र करून ठेवा। त्यामुळे कोणताही उशीर न करता आपण आपली व्हिडिओला सुरुवात करूया। कलम 6 आरटीआय म्हणजे राइट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 जो माहितीचा अधिकार कायदा आहे त्याच्यामधील कलम 6। कलम 6 मध्ये काय दिले तर बघा, माहिती मिळण्याकरता विनंती करणे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं। कलम 6 मधले 1 मध्ये काय म्हटलंय, या अधिनियमान्वये कोणतीही माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती त्याने किंवा तिने मागणी केलेल्या माहितीचा तपशील या ठिकाणी पुढे आपण जाऊया। विनिर्दिष्ट करणारी इंग्रजीमधील किंवा हिंदीमधील अथवा अर्ज ज्या क्षेत्रात करण्यात येत असेल त्या क्षेत्राच्या राज्यभाषेमधील लेखी स्वरूपात केलेली किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केलेली विनंती विहित करण्यात येईल अशा फीसह या ठिकाणी जी कुठली राज्यभाषा आहे, म्हणजेच माहिती अधिकार अर्ज हा मराठीत असला पाहिजे, माहिती अधिकार अर्ज हा हिंदीत असला पाहिजे किंवा माहिती अधिकार अर्ज हा इंग्लिशमध्ये असला पाहिजे, असंही कोणतंही बंधन नाही। याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटले की स्थानिक लेवलची भाषा यूज करायची किंवा वापरायची आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर विषय असेल तर मराठी भाषेमध्ये तुम्ही हा माहिती अधिकार अर्ज करू शकता, हिंदी भाषेमध्ये सुद्धा करू शकता। त्या लोकल अथॉरिटीमध्ये त्या लेवलला कोणती स्थानिक भाषा वापरली जाते, हिंदी असेल तर हिंदीमध्ये माहिती अधिकार अर्ज करू शकता। तर याची तरतूद ही या कलमामध्ये केलेली आहे। पुढे बघा, संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे, म्हणजे कोणाकडे हा माहिती अधिकार अर्ज करणार तर सार्वजनिक प्राधिकरणाच्या, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच काय, सरकारी कार्यालय, सरकारी कार्यालयामध्ये हा माहिती अधिकार अर्ज करायचा आहे। बघा, केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करील। तर पुढे बघा, परंतु जेव्हा अशी विनंती लेखी स्वरूपात करता येऊ शकत नसेल अशा बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी सर्व वाजवी सहाय्य करेल। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे कलम 6 मध्ये, याच्यामध्ये काय दिले तर एखादा शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला लिहिता येत नाही, तुम्हाला वाचता येत नाही आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला एखादी माहिती पाहिजे, तुम्ही सांगताय की मला या विकास कामाची माहिती पाहिजे पण मी अर्ज लिहू शकत नाही, मग त्यावेळेला जनमाहिती अधिकाऱ्याने त्याला पूर्ण सहाय्य करायचं आहे की ठीक आहे मग मी अर्ज लिहितो किंवा सगळ्या गोष्टी करून त्यांनी सगळं पूर्ण सहकार्य अर्जदाराला करायचं आहे, अशी तरतूद सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। बघा, मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस, म्हणजे तो तोंडी विनंती करतोय व्यक्ती, जो कोणी अर्जदार आला त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही, परंतु जो तोंडी विनंती जर करत असेल तर देखील जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्यांना सहाय्य करून माहिती पोहोचवायची आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये उद्देश एकच आहे की जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे। मग त्याच्यामध्ये सुशिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, त्याला लिहिता येते, वाचता येते, तो या भारताचा नागरिक आहे आणि त्याला माहिती मिळण्याचा अधिकार आहे, माहिती मागण्याचा अधिकार आहे। पाठी जाऊया थोडंसं। जनमाहिती अधिकारीची क्रमशः कामे, म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याने क्रमवारीनुसार काय काय करायचं आहे माहिती अधिकार अर्ज आल्याच्या नंतर। एखाद्या जो कोणी अर्जदार असेल त्यांनी कलम 6 अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे, त्याच्यानंतर जनमाहिती अधिकारी काय बोलले बघा, स्वतः अर्जदाराकडून अर्ज स्वीकारणे, म्हणजे स्वतः त्यांनी अर्ज स्वीकारायचा आहे। त्यानंतर दुसरा,
पोस्टाने अथवा सहाय्यक जन माहिती अधिकाऱ्यामार्फत प्राप्त अर्ज तपासून घेणे. एखादा अर्ज जर पोस्टाने आला असेल किंवा सहाय्यक जन माहिती अधिकाऱ्यामार्फत आला असेल, सहाय्यक जन माहिती अधिकारी सुद्धा काही काही ऑफिसेसमध्ये असतात, जिथे जे मोठे मोठे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी जनमाहिती अधिकारी वेगळे असतात आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी वेगळे असतात. तर एखादा अर्ज पोस्टाने आला किंवा एखादा अर्ज सहाय्यक जन माहिती अधिकाऱ्याकडून आला तर तो काय करेल, तपासून घेईल. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया, मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीस ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य करेल. या ठिकाणी कोणी जर व्यक्ती असा असेल की ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला माहिती पाहिजे, तरी तोंडी विनवणी केली आहे की मला ही माहिती पाहिजे, तर त्याला जनमाहिती अधिकारी सर्व सहकार्य करेल. त्यानंतर पुढे बघा, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास पुरावा तपासून घेईल. या ठिकाणी पुरावा तपासून घेण्याचे काम हे जनमाहिती अधिकाऱ्याचं आहे. त्यानंतर अर्जदाराने अर्जाचे शुल्क रोख स्वरूपात भरल्यास त्याची पावती देणे. काही वेळेला 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प मिळाला नाही तर रोख स्वरूपात आपण 10 रुपये भरू शकतो, तर त्याची पावती हा जनमाहिती अधिकारी देईल. हे काम बिनचूक व्हावे यासाठी अर्जाची नोंदवहीत करणे. या ठिकाणी अर्जाची नोंद आहे, जो माहिती अधिकारी अर्ज आलेला आहे त्याची नोंद सेपरेट माहिती अधिकाऱ्याची नोंदवही असेल, त्याच्यामध्ये अर्जाच्या वहीमध्ये नोंद करायची आहे. म्हणजेच काय, अर्ज क्रमांक किती, जे काय अर्ज आले असेल ते. अशी बऱ्याचशा कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा दस्तच नाही ठेवलेला, म्हणजे वहीच ठेवलेली नाही आहे. तर सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे ही. या ठिकाणी पुढचा जो विषय आहे ना, नवीन टेक. या ठिकाणी पुढचा विषय बघा, अर्जाची प्राप्त तारीख अर्जावर नमूद करून 30 दिवसात अर्जावर निर्णय घेण्याचे नियोजन करणे. आणि याच्यामध्ये सुद्धा मी सांगतो की आता शासन निर्णय एक मध्यंतरी प्रसिद्ध झाला आहे. मी त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे की जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज आला की त्यानंतर काय करायचं, पहिल्या 10 दिवसातच त्यांनी सगळं बघायचं आहे. आणि काय करायचं आहे की ही माहिती आपण देऊ शकत असून तर पहिल्या 10 दिवसातच अर्जदाराला कळवायचं आहे की एवढे माहितीचे शुल्क होत आहे, एवढी रक्कम तुम्ही भरा आणि माहिती घेऊन जा, किंवा माहिती उपलब्ध नाही, उत्तर देऊन टाका. ही सगळी जी कार्यवाही आहे ती पहिल्या 10 दिवसातच जनमाहिती अधिकारी यांनी करायची आहे. असा शासन निर्णय सुद्धा आहे. त्याची व्हिडिओ सुद्धा मी बनवलेली आहे, आपल्या चॅनलवरती ती व्हिडिओ उपलब्ध आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर कलम 6.1 अंतर्गत माहिती अर्ज तपासणी सूची, माहिती अर्ज कसा तपासायचा याची तपासणी सूची सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी व्हिडिओ आहे ती शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा खूप उपयुक्त पडेल. बघा, कलम 6.1 अंतर्गत आवश्यक माहिती. एक तर काय, राज्य शासनाच्या कार्यालयात मराठीतून व केंद्र शासनाच्या कार्यालयात हिंदी किंवा इंग्रजीतून अर्ज करावा. या ठिकाणी हा विषय आहे. राज्य शासनाचा विषय असेल तर तिथल्या स्थानिक भाषेमध्ये मराठीमधून अर्ज चालतो. दुसरा बघा, अर्ज साध्या कागदावर केला तरी चालतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज छापीलच पाहिजे का, अर्ज कुठल्या कागदावर करू, काय करू, कोऱ्या कागदावर करू की नको, अशा सुद्धा शंका बऱ्याचशा नागरिकांच्या असतात. या ठिकाणी तुम्ही सिंपली कुठलाही कागद असू दे, फक्त त्या कागदावरची जी इन्फॉर्मेशन लिहायची आहे ते एक नमुना आहे. म्हणजे तुमचं नाव लिहिलं पाहिजे, तुमचा पत्ता लिहिला पाहिजे, आवश्यक माहितीचा तपशील लिहिला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी पॉईंट वाईज आहेत त्या लिहिणं गरजेचं आहे, त्याशिवाय समोरच्याला काही कळणार नाही. त्यामुळे असा फिक्स नमुना नाही आहे, परंतु माहिती अधिकार अर्ज करताना त्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत नमूद करायला, ते नमूद कराव्याच लागतात. आणि म्हणूनच तो नमुना बनवलेला आहे माहिती अधिकार अर्जाचा, आणि तो सगळीकडे वापरतात जेणेकरून सगळ्यांना सोयीस्कर पडेल. परंतु तो नमुना आहे तो तुम्ही स्वतःसुद्धा पेनाने लिहू शकता, असं काही विषय नाही आहे. बघा, तिसरा, दारिद्र्यरेषेखालील अर्जदारास अर्ज शुल्क लागणार नाही. इतर अर्जांना 10 रुपये शुल्क अर्जासोबत द्यावे लागते. पुढचा बघा, दारिद्र्यरेषेखालील असल्यास पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील जर व्यक्ती असेल तर पुरावा नेमका काय जोडायचा. आता बघा, दारिद्र्याचा दाखला जर असेल तर ठीक आहे, नसेल तर रेशन कार्डाची झेरॉक्स तरी चालते. पिवळा रेशन कार्ड असतो दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींचा, तर त्यांचं ते रेशन कार्डची झेरॉक्स सुद्धा चालते आणि तो ग्राह्य धरण्यात येतो, असं शासन निर्णय सुद्धा आहे. तर पुढे बघा, अर्ज प्राप्त झाल्यावर काय करावे. अर्जावर दिनांक, अर्जदाराची सही, अंगठा, पत्ता इत्यादी नमूद आहे का हे तपासावे. अर्ज प्राप्त झाल्यावर ह्या गोष्टी जनमाहिती अधिकाऱ्यांनी तपासल्याच पाहिजेत. पुढचा बघा, माहितीचा तपशील वाचण्यायोग्य व समजण्यायोग्य आहे का ते पाहावे. नंतर मागणी केलेली माहिती उपलब्ध आहे का ते पाहावे. पुढचा, माहिती उपलब्ध नसल्यास 5 दिवसांच्या आत ज्याच्याकडे ही माहिती आहे त्याकडे हस्तांतरण करावा. सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की एखादी माहिती ह्या विभागाशी संबंधित नाही आहे, आपल्या विभागाशी संबंधित नाही, असं जनमाहिती अधिकाऱ्याचं मत झालं तर ती कोणत्या विभागाशी संबंधित असेल त्या विभागाला त्याने हस्तांतरण करायचं आहे, पाठवायचं आहे. आणि अर्जदाराला सुद्धा पत्र कळवायचं आहे
की या ठिकाणी तुमचा माहिती अधिकार अर्ज आमच्या इथं आला, परंतु ही माहिती आमच्याकडे नाही आहे, ही माहिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमचा अर्ज मी हस्तांतरण केलेला आहे आणि तुम्ही यापुढील पत्रव्यवहार पाठपुरावा जो असेल तो त्या विभागाकडे करा, असं लेखी स्वरूपात अर्जदाराला कळवलं पाहिजे. म्हणजे अर्जदार काय करेल तर संबंधित त्या विभागाकडे पाठपुरावा सुरू करेल, तिथून त्याला माहिती उपलब्ध करून घेता येईल. अशा प्रकारची तरतूद ही असते. तर बघा 5 नंबरचा, महाराष्ट्रामध्ये अर्धशुल्क रोख, डिमांड ड्राफ्ट, चेक, बँकर्स चेक, कोर्ट फी स्टॅम्प यापैकी कोणत्याही पद्धतीने भरता येईल. महाराष्ट्रामध्ये पैसे भरण्याचं या ठिकाणी सगळे माध्यमं दिलेले आहेत. केंद्र सरकारच्या कार्यालयात इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे भरता येते. रोख भरलेल्या शुल्काची पावती देणे जनमाहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. अर्जात माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे नमूद करण्याचे अर्जदारास बंधन नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अधिकारी कधी कधी विचारतात कशाला पाहिजे तुम्हाला माहिती, काय करणार आहे, आम्हाला काही तेवढीच काम आहेत का, तुम्ही माहिती कशाला पाहिजे ती सांगा, असं तसं घाबरवतात अर्जदाराला. या ठिकाणी सगळ्यात हा मुद्दा आहे ना अर्जदाराने लक्षात घेतला पाहिजे की ते माहिती कशासाठी मागतायत ना, याचं त्यांना कारण देण्याची गरज नाही. माहिती कशासाठी पाहिजे तर माहिती मला माहितीसाठी पाहिजे, मला माहीत करून घ्यायचं आहे माझा तो अधिकार आहे की या कार्यालयामध्ये चाललं आहे काय. त्याच्यामुळं अर्जदाराला कोणत्याही प्रकारचं कारण देण्याची गरज नाही की मी माहितीचं काय करणार आहे ते. ही गोष्ट अर्जदारांनी लक्षात घ्या. या ठिकाणी बघा 8 नंबर, अर्ज नोंदणीकृत रजिस्टर टपालाने आला असल्यास टपाल एक्नॉलेजमेंटवर सही व तारीख आवश्यक नोंदवावी. या ठिकाणी पुढे, अर्जदारास माहिती टपालद्वारे हवी आहे की स्वतः घेऊन जाणार आहे ते पाहावे. म्हणजे हे जनमाहिती अधिकाऱ्याने कसं तपासायचं आहे ते, जनमाहिती अधिकाऱ्यांनी तपासायची सूची आहे बघा. बघा माहिती उपलब्ध असल्यास त्रयस्थ पक्षाची माहिती आहे का ते पाहावे. एखादी माहिती उपलब्ध आहे पण ती त्रयस्थ पक्षाची म्हणजे थर्ड पार्टी दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित माहिती आहे का ते पाहावे. बघा माहिती कलम 8 व 9 प्रमाणे नाकारण्यासारखे आहे का ते तपासावे. कलम माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 8 आणि 9 याच्यामध्ये अशी तरतुदी नमूद आहेत की ती माहिती आपण उघड करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. त्याच्यामधली कुठली एखादी माहिती अर्जदाराने मागितली असेल तर तो नाकारण्यायोग्य अर्जदार म्हणजे माहिती आहे की नाही हे सगळं तपासायचं आहे. पुढे बघा, पुरवण्यायोग्य जोगी माहिती उपलब्ध असल्यास किती प्रती होतात ते पाहून शुल्क परिगणना करावी व अर्जदार शक्य तितक्या लवकर कळवावे. या ठिकाणी महत्त्वाचं आहे, शुल्क भरल्याचा पुरावा पाहून माहिती शक्य तेवढ्या लवकर पुरवावी. माहिती नाकारायची असल्यास सहकारण लेखी आदेश काढून शक्य तेवढ्या लवकर व कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसामध्ये नाकारावी. बघा सगळ्यात महत्त्वाचा, अर्ज छापील स्वरूपात असला पाहिजे असे बंधन नाही. या ठिकाणी माहिती मिळण्याची विनंती करण्यास, अर्जदारास माहितीसाठी विनंती करण्यास, कोणतेही कारणे देण्यास किंवा त्याशी संपर्क साधण्यास आवश्यक असेल अन्यखेरीज अन्य कोणत्याही वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडण्यात येणार नाही. या ठिकाणी बघा अर्जदारास पूर्ण सिक्युरिटी दिलेली आहे की त्यांनी अधिकाऱ्यांनी अर्जदार उलटपालट प्रश्न विचारायचे नाहीत की माहिती कशाला पाहिजे, काय पाहिजे किंवा वैयक्तिक अजून काय खोदून बाजून विचारायचं नाही. स्पष्टपणे माहितीशी संबंधितच कॉल करायचा. एखादी माहिती समजा जनमाहिती अधिकारी कळलं नाही की अर्जदाराला काय म्हणायचं आहे तरच ते कॉल करू शकतात, अन्यथा कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू शकत नाही. जे काय असेल ते लेखी रिसर म्हणायचे त्यांनी. पुढे बघा, एक जी माहिती अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल किंवा ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजी संबंधित असेल तर बघा या ठिकाणी पुढचा एक तक्ता दिलेला आहे. माहिती अधिकारी म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. त्याच्यानंतर तो काय करेल, अर्ज तपासेल आणि पोच देईल, अर्जदाराला पोच देईल. अर्ज स्वीकारणे व नोंद करणे आणि नोंद वहीमध्ये त्याची नोंद करेल. नोंद केल्याच्या नंतर एकतर माहिती देईल किंवा अर्ज हस्तांतरित करेल किंवा अर्ज फेटाळेल. या ठिकाणी 3 पर्याय त्याच्याकडे असतात. पुढे जाऊया. बघा अशी माहिती मिळण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल त्या बाबतीत ज्याच्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ती सार्वजनिक प्राधिकरण असा अर्ज किंवा त्यास योग्य वाटेल असा त्याचा भाग अशा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल आणि अशा हस्तांतरणाबाबत अर्जदारास तात्काळ माहिती देईल. परंतु या पोटकलमानुसार करावयाचे अर्जाचे हस्तांतरण व्यवहार्य असेल तितक्या लवकर करण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत ते अर्ज मिळालेल्या तारखेपासून 5 दिवसांपेक्षा अधिक विलंबाने करण्यात येणार नाही. तर मित्रांनो मागाशीच मांडल्याप्रमाणे की एखादी माहिती जर अन्य कुठल्या शासकीय कार्यालयाशी संबंधित असेल तर जनमाहिती अधिकाऱ्यांनी ते बघायचं आहे, तपासायचं आहे आणि 5 दिवसामध्ये हा सगळा निपटारा लावून टाकायचा. म्हणजे काय, अर्ज हस्तांतरण करायचा आणि अर्जदाराला कळवून टाकायचं, हे 5 दिवसामध्ये करून टाकायचं आहे. आणि ही तरतूद जी आहे ती कलम 6 मध्ये केलेली आहे. कलम 6 मधले जे पोटकलम आहेत तर त्याच्यामध्ये ही तरतूद सगळी केलेली आहे. तर मित्रांनो
कलम 6 विषयी बरीचशी माहिती आज आपण पाहिली. अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती होती की माहिती अधिकार कायद्यामधील कलम 6 ज्याने आपण माहिती मागण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.